ग्रामपंचायतपासून खासदारकीपर्यंत महायुतीमधील पक्षांचा चांगलाच समन्वय राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 जानेवारी रोजी महायुतीमधील शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। यावेळेला आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, त्याचबरोबर सुदेश मयेकर उपस्थित होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड हे दोन्ही खासदार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजे हे मिशन घेऊन आज सगळे पदाधिकारी इथे गेले आहेत आणि 14 तारखेला आमचा संकल्प मेळावा आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती ग्रामपंचायतीच्या पातळीवर असेल, पंचायत समितीच्या पातळीवर असेल, काही ठिकाणी कटुता असते, तर ती कटुता संपवण्यासाठी 3 समन्वयकांची नियुक्ती झाली राज्य स्तरावर। त्या 3 समन्वयकांची नावं मी आपल्याला सांगितली आणि त्यांच्याच पुढाकारानं आज आम्ही बैठक आयोजित केली। आमच्या महिला जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी देखील मनोगत व्यक्त केलं, जिल्हा प्रमुखांनी देखील मनोगत व्यक्त केलं आणि जे आज देशाच्या जनतेच्या मनात आहेत की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, तर तेच आमचं तिन्ही पक्षांचं आणि आमच्या 14 जे उरलेले 11 जे मित्र पक्ष आहेत त्यांचं जे मिशन आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या सगळ्या समित्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मिशन हेच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये देशात 400+ झाले पाहिजे खासदार आणि महाराष्ट्रामध्ये 45+ झाले पाहिजे। 45+ जरी आमचं असलं तरी मिशन आमचं 48 आहे। 48च्या 48 जागा त्या खासदारकीच्या जिंकल्या पाहिजे हे मिशन घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि त्या समन्वयाची आज बैठक होती। समन्वयाचा मेळावा, संकल्प मेळावा हा 14 तारखेला त्या रत्नागिरीमध्ये पार पडणार आहे।